स्वराज्याच्या इतिहासात अनेक पराक्रम झाले, अनेक युद्धे झाली, पण असा एक संघर्ष होता ज्यात तलवारी नव्हत्या, रणांगण नव्हते, होती फक्त संयमाची परीक्षा. ही कथा आहे स्वराज्याच्या धैर्यवान महाराणी येसूबाईंची. इसवी सन 1689 छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी अमानुष छळ करून ठार मारले. त्यानंतर रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. महाराणी येसूबाई आणि त्यांचे लहान पुत्र शाहू यांना कैद करण्यात आले. त्या क्षणापासून सुरू झाली जवळपास 30 वर्षांची वेदनादायी कैद. मुघल सम्राट औरंगजेबाला वाटत होते की राजघराण्याला कैदेत ठेवले तर मराठ्यांचे मनोबल खचेल, पण घडले अगदी उलटे. एका बाजूला महाराणी ताराबाई स्वराज्यासाठी लढत होत्या, तर दुसऱ्या बाजूला येसूबाई कैदेत राहूनही स्वराज्यावरील निष्ठा कायम ठेवत होत्या. इसवी सन 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतर मुघलांनी शाहू महाराजांना मुक्त केले. त्यामागचा हेतू स्पष्ट होता, मराठ्यांमध्ये फूट पाडणे. पण येसूबाई मात्र अजूनही कैदेतच राहिल्या. स्वतःचा मुलगा मुक्त झाला तरी आईला कैदेत राहावे लागले. ही वेदना किती मोठी असेल याची कल्पना करता येत नाही. अखेर इसवी सन 1719 मध्ये परिस्थिती बदलली. पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्ली दरबारात अत्यंत कुशल आणि मुत्सद्दीगिरी केली. मराठ्यांच्या हक्कासह त्यांनी एक महत्त्वाची मागणी केली, महाराणी येसूबाई आणि मराठा राजघराण्यातील इतर कैद्यांची सुटका. मोगल दरबाराने ही मागणी मान्य केली आणि जवळपास 30 वर्षांनंतर महाराणी येसूबाई मुक्त झाल्या. अनेक वर्षांनंतर आई आणि मुलाची भेट झाली. हा क्षण फक्त एक कुटुंबाचा नव्हता, तर संपूर्ण मराठा साम्राज्यासाठी भावनिक आणि ऐतिहासिक होता. 4 जुलै म्हणजे आज 1719 साली महाराणी येसूबाईंची सुटका झाली. येसूबाईंच्या सुटकेमुळे शाहू महाराजांच्या राज्याला अधिक वैधता मिळाली आणि मराठा साम्राज्य अधिक मजबूत झाले. बाळाजी विश्वनाथ यांच्या मुत्सद्दीगिरीने पुढे मराठ्यांच्या सामर्थ्याला नवी दिशा दिली. महाराणी येसूबाई यांचा इतिहास आपल्याला शिकवतो की पराक्रम फक्त तलवारीनेच नाही होत, तर संकटात संयम राखणे, स्वराज्यावरील निष्ठा टिकवणे आणि योग्य वेळेची वाट पाहणे हेही तितकेच मोठे शौर्य असते. म्हणूनच इतिहासात महाराणी येसूबाईंचे नाव केवळ संभाजी महाराजांच्या पत्नी म्हणून नाही, तर स्वराज्यासाठी 30 वर्षाची कैद सहन करणाऱ्या महान त्यागमूर्ती म्हणून सदैव आदराने घेतले जाते.